रामटेकचे आमदार कोण असणार? आशिष जयस्वाल. कामं करते आशिष जयस्वाल, सगळ्याले गरीब बुद्याले हसवते, लढवत नाही. कोणती अडचण आली तर सहभागी होते ते. त्यांनी खूप सुविधा केली आहे. त्या रामटेक जे पेटीच्या फॉर्मसाठी बायांना नागपूर इथे जाऊन लाईन लावा लागत होत्या सकाळपासून, त्यांना आता रामटेकमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार आहे. आशिष जयस्वाल. का आशिषजी जयस्वाल असणार? काहून का त्याच्या कामाची रूपरेषा चांगली आहे. पद्धतीचं काम मी करू शकलो, त्यातून माझ्या मतदारसंघाच्या जनतेमध्ये खूप प्रचंड आनंद आहे. खूप शेतकऱ्यांना, धान उत्पादक शेतकरी असो की सर्वसामान्य जनता असो, कामगार असो, सर्व वर्गातील लोकांना आरोग्यसेवा असो, या सर्व दृष्टीने महिलांच्यासाठी खूप मोठं काम मी करू शकलो. केले आहे. म्हणजे महिलांना खूप मदत करत आहे ते की आशिष जयस्वाल आलीच पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणी आलं नाही पाहिजे दुसरं. कामामध्ये अग्रेसर आहेत आशिष जयस्वाल साहेब. म्हणून जयस्वाल निवडून आले पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे आमच्या गावकऱ्यांची. सध्या आपण रामटेक येथे आहोत आणि जे इथले उमेदवार आहे आशिष जयस्वाल यांच्या संदर्भात जे रामटेकच्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. ताई, काय सांगणार, या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण आमदार असणार रामटेकचे? आशिष जयस्वाल. का बरं? कामं करते आशिष जयस्वाल, सगळ्याले गरीब बुद्याले हसवते, लढवत नाही. ऑफिसात गेलं तर हसवते ते माणूस. कामं करते चांगले. कुठले कामं केले आशिष जयस्वाल यांनी असं? हे येऊन देते, कामं देते, घरं घुरं, काही कोणाचे महिने हे सुद्धा करून देते. लढत नाही झाडत, करून देऊन म्हणते, असे करतात कामं. काकी, काय सांगणार, या विधानसभा निवडणुकीमध्ये रामटेकचे आमदार कोण असणार? त्यांनी खूप सुविधा केली आहे. त्या रामटेक जे पेटीच्या फॉर्मसाठी बायांना नागपूर इथे जाऊन लाईन लावा लागत होत्या सकाळपासून, त्यांना आता रामटेकमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार आहे. त्यांनी याच्या खूप सुविधा केल्या आहे. त्या सांगण्याला आता हे नाही आहे, पर्याय नाही आहे. पण तेच नेक्स्ट आमदार होईन अशी आमची इच्छा आहे आणि ते आमदार आल्यानंतर अजून ज्या कामं आले आहे ते पूर्ण करतील असं आमची इच्छा आहे. म्हणून जयस्वाल निवडून आले पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे आमच्या गावकऱ्यांची. काय सांगणार? आम्हाला तर पेटी भेटली, पण बाकीच्या महिलांना पेटी नाही भेटली आहे. त्यांची खूप अशी अपेक्षा आहे का आशिषजी जयस्वाल आहे ते पेटी देण्यात, अशी त्यांची खूप अपेक्षा आहे. हेच सांगणं आहे आपलं. त्यांना बी पेटी भेटण्यात यावी. आणखी काय विकास कामं केलेले आहे आशिष जयस्वाल यांनी? पुष्कळ केले आहे. म्हणजे महिलांना खूप मदत करत आहे ते, असं चांगली अपेक्षा आहे त्यांच्याकडून. गावकऱ्यांना करत आहे आणि समोर चालून पुढे पूर्ण कामं करणार आहे. आमच्या गावचे आजूबाजूचे सर्व गाव आहेत आणि सगळ्यांचा आमची अशी इच्छा आहे की आशिष जयस्वाल आलीच पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणी आलं नाही पाहिजे दुसरं. सध्या मी रामटेकमध्ये आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या विश्वासू नेते म्हणजेच आशिष जयस्वाल यांना तिकीट दिलेली आहे आणि ही विदर्भातली हॉट सीट आहे. आणि या रामटेकमध्ये मतदारांचे आपण मत जाणून घेऊया की या विधानसभा निवडणुकीमध्ये रामटेकचे आमदार कोण असणार. दादा, तुमचं नाव काय? संजय यरवरकर. या विधानसभा निवडणुकीमध्ये रामटेकचे आमदार कोण असणार? आशिष जयस्वाल. आशिष जयस्वाल यांनी कुठले कामं केले? हे आमच्या ग्राम जे आहे सभा आपली पुरं ग्रामीण एरिया याच्यातले कामं चालू आहेत त्याचे. काका, काय सांगणार, या विधानसभा निवडणुकीमध्ये रामटेकचे आमदार कोण असणार? आशिष जयस्वाल. का आशिषजी जयस्वाल असणार? काहून का त्याच्या कामाची रूपरेषा चांगली आहे. कुठले कामं केलेले आहे आशिष जयस्वाल यांनी? पाड्यातले पांधन रस्ते, हे भरपूर असे रस्ते बनवले आहेत. लिफ्ट इरिगेशन मध्ये मदत केली कास्तकाराची. अग्रेसर तरी ते करते. एक तर एक बोला, नाही तर तुम्ही बोला. कामामध्ये अग्रेसर आहेत आशिष जयस्वाल साहेब. आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहे. काका, काय सांगणार, या विधानसभा निवडणुकीमध्ये रामटेकचे आमदार कोण असणार? आशिष जयस्वाल. आशिष जयस्वाल का असणार? कुठले कामं केले त्यांनी? त्याने केले, आपल्या हरेक गावचे केले कामं गिमं. कुठले कामं केले, त्या कामापैकी एक तरी काम सांगा. आपला संग्रामपूर, टोली, आमगाव, रामटेक. काका, काय सांगणार, आशिष जयस्वाल यांनी कुठले कामं केलेले आहेत?
कामं तर तसे त्याचे लगेच काम आहेत म्हणा, अडचण ते दूर करतात. कोणतीही अडचण आली तर सहभागी होतेच ते. फक्त ते आम्हाला त्याच्यात तेवढंच तर पाहिजे, आम्हाला दुसरं का पाहिजे. शेतीवाडीच्या बाबतीत कोणत्याही अडचणी आल्या तर ते. नमस्कार. महाराष्ट्रात विधानसभेचा रणसंग्राम सुरू आहे आणि या रणसंग्रामात संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे यासाठी देशोन्नतीची टीम संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. आज आम्ही रामटेक विधानसभा मतदारसंघात आलेलो आहेत. आज आमच्यासोबत आहेत शिवसेनेचे आशिष जयस्वाल, ॲडव्होकेट आशिष जयस्वाल सर आमच्यासोबत आहे. आज त्यांच्या दौरा कार्यक्रमात ही देशोन्नतीची टीम राहणार आहे आणि या संपूर्ण रामटेक विधानसभेचा माहोल काय आहे या संदर्भात आमची देशोन्नतीची टीम अभ्यास करणार आहे. ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांना या पूर्ण रामटेक विधानसभा मतदारसंघातल्या माहोल संदर्भात आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. सर, काय म्हणता, कशी परिस्थिती आहे सध्या रामटेक विधानसभा मतदारसंघात? परिस्थिती चं अवलोकन तर तुम्ही केलंच असेल. मी परिस्थितीकडे खूप जास्त माझं लक्ष राहत नाही. मी आपलं काम करत राहतो आणि मला विश्वास आहे की विशेष करून मागील 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून जे धुवाधार बॅटिंग मी केलेली आहे आणि ज्या पद्धतीचं काम मी करू शकलो त्यातून माझ्या मतदारसंघाच्या जनतेमध्ये खूप प्रचंड आनंद आहे. खूप शेतकऱ्यांना, धान उत्पादक शेतकरी असो की सर्वसामान्य जनता असो, कामगार असो, सर्व वर्गातील लोकांना, आरोग्यसेवा असो, या सर्व दृष्टीने महिलांच्यासाठी खूप मोठं काम मी करू शकलो आणि त्यामुळे मला या निवडणुकीमध्ये मोठं मताधिक्याने विजय मिळेल असं मला आत्मविश्वास आहे. नक्कीच सर. एकंदर आपण गेल्या 10 दिवसापासून मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहात. म्हणजे तुम्ही 5 वर्षापासून फिरतच आहात किंवा 5 वर्ष जनतेच्या संपर्कात आहातच, परंतु निवडणुकीच्या निमित्ताने जे आपण 10 दिवसापासून फिरत आहात, आपल्याला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो आहे? अभूतपूर्व प्रतिसाद आहे. माझी 7वी निवडणूक आहे, परंतु तुम्ही बघा की आज महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे की एखादा आमदार गावात गेला तर त्याच्या विरोधात खूप रोष राहते. 5 वर्ष तुम्ही कुठं होता, मला आता आमची आठवण आली काय, आणि खूप एंटी इन्कमन्सी फॅक्टर असतो आणि यामुळे लोक काय करतात, निवडून गेल्यानंतर मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतात, मतदारसंघाच्या जनतेला वेळ देत नाही, त्यांची सेवा करण्यामध्ये कुठं कमी पडतात. मी पूर्ण डेडिकेशननी काम करतो. मी तर दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या जिल्ह्यात जातच नाही आणि 24/7 365 दिवस काम करतो आणि मला असं वाटतं की जे प्रतिसाद मला आज मिळत आहे ते माझ्या मागच्या पूर्ण रेकॉर्डपेक्षा उत्तम आहे. प्रतिसाद जास्त आहे, त्यामुळे लीड जास्त राहील, मताधिक्य जास्त राहील असं मला वाटतं. सर, आपण गेल्या अनेक टर्मपासून आमदार आहात. मागच्या वेळेस अपक्ष आमदार म्हणून आपण रिंगणात होता आणि निवडूनही आलात. याच्यावरून जनतेचं प्रेम आपल्यावर किती आहे, मतदारांचं प्रेम किती आहे आणि या रामटेक विधानसभा क्षेत्रातल्या लोकांचं प्रेम किती आहे हे मागच्या निवडणुकीतून दिसून आलेलं आहे. या संपूर्ण कार्यकाळात म्हणजे मागचे 5 वर्ष आणि त्याच्या आधी शिवसेनेसोबत, संयुक्त शिवसेनेसोबत होते त्यावेळेसचा आपला पूर्ण कार्यकाळ, या कार्यकाळात रामटेक विधानसभा मतदारसंघात अगदी ठळकपणे सांगू शकतो अशी विकास कामे असो किंवा अन्य कामे, ही कुठली सांगू शकाल आपण? असं आहे की त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला माझा स्वतंत्र इंटरव्ह्यू घ्यायला लागेल. नाही, पण ती ठळक अशी काही नाही. ठळक म्हणजे कुठल्या गोष्टीला शेवटी कसं झालं की तुम्ही मतदारसंघात फिरून आले आणि प्रत्येक गावाच्या लोकांना विचारलं तर तुम्हाला हे कळेल की आपण इतक्या वर्षात काय साध्य केलं. शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे त्या ध्येयाचं 2 पद्धतीचा विकास असतो. एक सामूहिक विकास आणि दुसरा व्यक्तिगत विकास. म्हणजे माणसाचं जीवन सुधारवणं, शेतकऱ्याला समृद्ध करणं, गावाचं अंतर्गत रस्ते करणं, गावाचे पोच रस्ते करणं, गावाला जोडणारे पांधन रस्ते करणं, गावामध्ये बेसिक नागरी सुविधा उपलब्ध करणं, त्यासोबतच गावात राहणाऱ्या माणसाचा त्यांना जे शासनाच्या योजनेचा वैयक्तिक लाभ आहे तो मिळवून देणं, या दोन्ही सर्व गोष्टीमध्ये मी महाराष्ट्रात उच्चांक गाठला आहे. रामटेक हे तीर्थस्थळ आहे. रामटेक हे धार्मिक दृष्टी रामटेकला अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे असं म्हणतात की
प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा ते इथे येऊन गेले आणि त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. परंतु रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या अनेक वर्षापासून गोष्टी होत्या, अनेक आराखडे तयार झालेले आहेत आणि काही विकास कामं झालेली आहे. परंतु इथे पर्यटक वाढावे आणि इथला त्या निमित्तानं रोजगार वाढावा या दृष्टीने आपल्या कार्यकाळात काय असं कार्य झालेलं आहे? बघा, पूर्वी जी सरकार होती ते रामाचे अस्तित्वच नाकारणारी होती. तुम्ही बघा 2014च्या पूर्वी महाराष्ट्रात सरकार काँग्रेसचं होतं. एकही मुख्यमंत्री किंवा सरकारचा मंत्री या रामटेकमध्ये आला नाही आणि कधी त्यांनी रामटेककडे पाहिलं नाही. तेव्हा आमची सरकार नव्हती, आम्ही अपोजिशनमध्ये राहून छोटे छोटे काम वेगवेगळ्या योजनेतून करत होतो. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, खूप मोठा निधी त्यांनी दिला, त्यानंतर कामं मंजूर केली आणि माझ्या या रेजिममध्ये सुमारे 150 ते 200 कोटी रुपयाचे काम सुरू झालेले आहे. आता तुम्ही गडमंदिराचा रस्ता पूर्वी कसा होता जाऊन बघा. गडमंदिरमध्ये जे दुकानं लागलेले आहे, पूर्ण दुकानगाड्या आपण नवीन मंजूर केलेल्या आहे. अंबाडाला पूर्णपणे दुकानं आपण नव्याने करत आहोत जुन्या पद्धतीची. त्यासोबतच गडमंदिरमध्ये विद्युत व्यवस्था, आता अंबाडाला देखील विद्युत व्यवस्था आकर्षक झालेली आहे. काल परवाच त्याचा ट्रायल झालेला आहे. शेवटी कसं आहे की रामटेकचे गडमंदिरामधले जेवढे मंदिरं आहे आणि अंबाडाचे हे सर्व पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. त्याचा 100 मीटर हा रेग्युलेटरी क्षेत्र आहे, प्रोहिबिटेड क्षेत्र आहे आणि 300 मीटर रेग्युलेटरी क्षेत्र आहे. जमीन पूर्णपणे फॉरेस्टची आहे. तर या सर्व अडचणीवर मात करून आम्ही आता गडमंदिरामध्ये 2.5 एकर जागा डिफॉरेस्टेशन केली. कायदा नवीन आल्यानंतर अंबाडाला 2.5 एकर जागा डिफॉरेस्टेशन केली आणि रामटेकचे जेवढे गडमंदिरावरचे मंदिर आहे, केवल नरसिंह, रुद्र नरसिंह, त्रिविक्रम, वराह, सर्व प्रवेशद्वार आहे, ते सर्वांसाठी सुमारे 20-25 कोटी रुपये स्वतंत्रपणे या ठिकाणी मंजूर केले. एकंदरीत जर विचार केला तर स्वतः मुख्यमंत्री रामटेकला आणि नारायण टेकडीला येऊन गेले, स्वतः उपमुख्यमंत्री रामटेकला येऊन गेले. अयोध्येचं राम मंदिर जेव्हा झालं 22 जानेवारीला, तेव्हा रामटेकला श्रीराम महासंस्कृती महोत्सव झाला. तर शेवटी राम ही रामटेकची ओळख आहे आणि प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्यबाण आहे. म्हणून मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझा जन्म रामनवमीच्या दिवशीच आहे. तर मला त्यांनी सांगितलं की आशिष तुझ्या हातात फक्त धनुष्यबाण शोभा देतो. तर मी पुन्हा धनुष्यबाणावर आलो आणि मागे ट्रॅक्टरवर गेलो होतो, कारण की शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून एकदा मला जायचं होतं. तोही मी गेलो आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी धानाला बोनसपासून शेतकरी अपघात विमामध्ये आपण विमा काढून टाकला, गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान, त्याचा मी प्रचंड पाठपुरावा केला, कारण की विमा कंपनी पैसे देत नव्हती. तर एकंदरीत तुम्ही जर विचार केला तर सरकारचे धोरणं ठरवण्यामध्ये माझा खूप मोठा रोल होता. आणि धान उत्पादक शेतकऱ्याला आमच्याकडे बारीक धान होतं, बोनसच मिळत नव्हता, कारण की खरेदी केंद्रात धान देणं आवश्यक होतं. मी सरकारला सांगितलं खरेदी केंद्रात धान देण्याची अट काढून टाका. मग हे शेतकरी काय करत होते, व्यापारी येत होता, MP तून धान आणत होतं आणि यांच्या नोंद देत होतं, अर्धे आम्ही अर्धे तुम्ही करत होता. आता थेट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे चालले. तर अशा पद्धतीचे शेकडो निर्णय, ज्याचा उल्लेख मी मीडियाला या ठिकाणी करू शकत नाही, ज्याचा अनुभव लाभ लोकांना डायरेक्टली मिळालेला आहे. बांधकाम मजूर, ठेकेदार पैसे मागते, ग्रामसेवक सही देत नाही, दलालांचं साम्राज्य, ते पुरा बंद करून टाकलं. 30-35 हजार लोकांची नोंदणी मी स्वतः करून टाकली. पॉलिसी बदलून टाकली. पेट्यासाठी नागपूरला मारामारी होत होती, आम्ही रामटेकला केलं. आता आम्ही ठरवलं की प्रत्येकाच्या गावात घरात पोहोचून द्यायचं. शासन आपल्या दारी, आमदार आपल्या गावी मुक्कामी, आमदार कार्यालय आपल्या गावी. त्यासोबतच कोरोनाचा राशन कार्ड वितरण असो की गावागावात जाऊन लोकांचे डोळे तपासणी असो, आम्ही 50,000चा आकडा, मला आता एक्झॅक्ट आकडा माझ्या हातात नाही, परंतु माझ्या वैद्यकीय सहायता कक्षाने 50,000पेक्षा जास्त, कदाचित 55,000पर्यंत डोळे तपासणी करून चष्मे दिलेले आहे. उच्चांक असेल 5,500पेक्षा जास्त लोकांचे आपण डोळ्याचे ऑपरेशन इथून नागपूरला नेणं, त्यांना परत आणणं, 3 दिवसाचं जेवण वगैरे सर्व करून मोफत केलेलं आहे. जी सेवा आहे लोकांना ती अतिशय उत्तम पद्धतीने देऊन लोकांनी आपल्याला मतदान केलं त्याचा समाधान आणि आनंद त्यांच्या मनात असला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही काम करू. पुढची निवडणूक जिंकायची हा आपला उद्देश राहत नाही. काम करताना लोकांनी आपल्याला मतदान दिलं त्याचं समाधान त्यांना मिळालं पाहिजे. उलट ज्यांनी आपल्याला मतदान केलं नाही त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. जे आपले नाही त्यांना जिंकण्यासाठी, जे आपले आहे त्यांना जपण्यासाठी आम्ही काम करतो. अतिशय चांगले विचार आहेत. सर, एक शेवटचे 2 प्रश्न. काल महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महायुतीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं. संकल्पपत्र म्हणून त्याला नाव दिलेलं आहे.
तो राज्यासाठीचा जाहीरनामा आहे. आपला रामटेकसाठीचा काय जाहीरनामा आहे? माझा जाहीरनामा मी लवकरच प्रसिद्ध करणार आहे. आणि महाराष्ट्राचा जाहीरनामा मध्ये देखील काही गोष्टी मी टाकून घेतो. अच्छा. आणि मुद्दा असा आहे की मला मतदारसंघाचा पुरेपूर अभ्यास आहे. हे बाकीचे जे उमेदवार या ठिकाणी आलेले त्यांना अजून गावाचे नाव माहीत नाही. कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कोणते गाव येतात, कोणते गावाचे कोणते प्रश्न आहे हे त्यांना अभ्यास नाही आहे. त्यांना फक्त आमदार व्हायचं आहे. जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या जाहीरनामा आणि सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही बघा, माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की 45,000 गावामध्ये पांधन रस्ते करू. आता या विषयाला कोणी हातच लावला नाही. फक्त महाराष्ट्रात एकमेव माझा मतदारसंघ आहे की जिथं सर्वात जास्त लांबीचे मी शेतरस्ते आणि पांधन रस्ते केले. माझं स्वप्न आहे की महाराष्ट्राच्या 27,900 जे काही ग्रामपंचायती आहे, पहिले 902 होती, आता काही नगरपंचायती झाल्या, तर त्या सर्व गावाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा जो त्रास आहे, मजुरांना शेतात देण्याचा त्रास आहे, बी बियाणे नेण्याचा त्रास आहे, पीक काढल्यानंतर घरी आणण्याचा त्रास आहे, तो दूर करायचा. आणि शेतीचे रेट वाढले पाहिजे, शेती समृद्ध झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं की युवकांच्या हातात रोजगार. पूर्वी जेव्हा आपण काम करत होतो तेव्हा लोकांना गावामध्ये बेसिक सुविधा नव्हतं, ते आता पूर्ण झालेलं आहे. आता व्यक्तिविकासावर काम करायचं आहे, मानव विकासावर काम करायचं आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढवायचा आहे, रोजगाराची संधी, आत्मनिर्भर महिला, आत्मनिर्भर विधवा महिला, आत्मनिर्भर दिव्यांग, आत्मनिर्भर महाराष्ट्र. आणि ज्या वस्तूची गरज महाराष्ट्रात आहे त्याची निर्मिती महाराष्ट्रात झाली पाहिजे. उलट महाराष्ट्र हा दुसऱ्या राज्याला पुरवणारा मॅन्युफॅक्चर असावं, हा आपला ध्येय आहे. आणि त्यासाठी भविष्यात त्या दिशेने सरकारचे धोरणं राहतील. आणि त्या पद्धतीचे धोरणानुसार आता डेव्हलपमेंट संपत येईल. आज नाही उद्या संपणार आहे, परंतु डेव्हलपमेंट संपल्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट हा जास्त महत्त्वाचा टार्गेट राहणार. निश्चितच महायुतीचे आपण उमेदवार आहात आणि आपल्यासमोर 3 उमेदवार आहेत जे महाविकास आघाडीतले, म्हणजे महाविकास आघाडीत फूट पडून किंवा बंडखोरी करून त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे. 4 उमेदवार आहेत. तर या सगळ्याकडे आपण राजकारणाच्या दृष्टीतून कशा पद्धतीने बघतात, त्याच्यात आपला कितपत फायदा आहे? मला हे आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. महाविकास आघाडी पहिले महायुतीशी लढली लोकसभेत, आता महाविकास आघाडी आपसात लढत आहे, माझ्याशी लढत नाही आहे. हा पहिला फरक आहे. दुसरं, महाविकास आघाडी के तुकडे 4 हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा. तर ते त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे की कोण जास्त राहील. एकच जागा उद्धव ठाकरे साहेबांना दिली 32 पैकी, तिथेही काँग्रेसने उमेदवार उभं केलं. हेच मी त्यांना समजून थकलो होतो की तुम्ही ज्यांच्याशी युती केलेली आहे, तुम्हाला भाजप आज वाईट वाटते, परंतु ज्यांच्याशी तुम्ही गडाभेट केली आहे ते तुमच्या पाठीमध्ये खंजीर खोपसणार आहे. एकदा समोर 2 गोष्टी तोंडावर बोललेला बरं, ते त्यांना आवडलं नाही. 4 जागेसाठी आपण युती तोडली 2014ला. 171 शिवसेना लढत होती आणि 117 भाजप लढत होती. 4-5 जागेसाठी युती तुटली. आता किती जागा लढत आहे आणि जे लढून राहिले तिथं काय परिस्थिती करून ठेवली आहे. हे सर्व जे काही घडलेलं आहे, कसं आहे, देवदेश आणि धर्मासाठी युती झाली होती. मग ही महाविकास आघाडी कशासाठी झाली आहे? देवच्या ठिकाणी दानव, देशच्या ठिकाणी विदेश आणि धर्माच्या ठिकाणी अधर्म. यासाठी आता महाविकास आघाडी झाली आहे आणि त्याचे परिणाम हेच होणार होते ज्या झालेले आहे. फक्त एक शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनी फेक नरेटिव्ह सेट केलेलं होतं असा निकालानंतरचा एक आरोप होता. म्हणजे निकालाचं जेव्हा विश्लेषण भारतीय जनता पार्टीने केलं तेव्हा फेक नरेटिव्हमुळे आम्हाला फटका बसला असं म्हणण्यात आलेलं होतं. परंतु त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं महायुतीनं आक्रमकपणे ब्रँडिंग केलं, मग त्या शासनाच्या योजना असेल किंवा घेतलेले निर्णय असेल, त्याच्यामुळे आता कुठेतरी महायुती अगदी चांगल्या स्थितीत आहे असं एक विश्लेषण राजकीय विश्लेषक सांगत आहेत. तोच मुद्दा, ज्या मुद्द्यामुळे फटका बसला होता, तोच मुद्दा म्हणजे संविधानाचा मुद्दा, त्याकडे आपण या इलेक्शनमध्ये कुठल्या दृष्टीने बघता? बघा, जेव्हा लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज केलं जातं. त्यांना लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केली, दहशत निर्माण केली आणि त्या दहशत निर्माण करून फेक नरेटिव्हवर त्यांनी मतदान घेतलं. ते त्यांच्याही लक्षात आलेलं आहे आता. आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारने जे 2 वर्षात धुवाधार निर्णय घेतले, इतके GR काढले, इतक्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली. मी आपल्याला सांगतो,
मध्य प्रदेशमध्ये हीच परिस्थिती होती, परंतु मध्य प्रदेशमध्ये सर्व रेकॉर्ड तोडून शिवराज सिंग चौहान यांची सरकार आली. तर एक तेच महाराष्ट्रात होणार आहे. आज जी इमेज महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याची आहे की देणारी सरकार, लेना बँक नाही देना बँक, ही देना बँकची जी प्रतिमा सरकारने स्वतःची निर्माण केली आहे, लोकांच्या खिशामध्ये पैसे देऊन त्यांना समृद्ध करणं, त्यांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढणं. एखादा रस्ता नाला पूल कमी झाला तर हरकत नाही, पण गरिबीतून लोकांना बाहेर काढायचं. आणि इकडं तर पायाभूत सुविधा जोरदार सुरू आहे. महाराष्ट्राची वेगवान प्रगती, त्यासाठी महायुती, आणि त्या वेगवान प्रगतीसाठी महायुतीला लोक निवडून देणार आहे. आणि माणसाची वेगवान प्रगतीसुद्धा आवश्यक आहे, ती देखील होत आहे. म्हणजे एका बाजूने राज्याची प्रगती, दुसऱ्या बाजूने माणसाची प्रगती आणि समृद्धी. त्यामुळे जनता हुशार झालेली आहे, जनतेला कळत आहे यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. हे कधी यांच्या तोंडातून चांगले, यांना डोळे नाही आहे. ज्यांना कावीळ झाला त्यांना सर्व पिवळं दिसते, यांना काही चांगलं दिसत नाही आहे. हे स्वतःच्या कर्तृत्वाने आम्ही इतके वर्ष असे काम केले सांगून मतं मागत नाही, ते सरकारवर निगेटिव्ह बोलून मतदान मागत आहे. म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाने, जसं दुसरं काँग्रेसचे किंवा दुसरं, आता काँग्रेस तर राहिली नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार किंवा काँग्रेसचे बंडखोर हे मी नालायक असं समजून मतं मागत. अरे स्वतः लायक आहे म्हणून मतदान मागा ना. स्वतःची रेश मोठी. हा, स्वतःची लाईन मोठी करा ना, माझ्यापेक्षा मोठं काम उभं करा आणि सांगा की आशिष जायसवालने एवढं काम केलं ना आम्ही एवढं केलं. पण स्वतःला करायचं काहीच नाही आहे. आणि फक्त दुसऱ्याला आरोप करून हा चोर आहे, हा चोर आहे, म्हणजे तुम्ही सावकार होत नाही ना. तुम्ही स्वतःच्या नावाने मतदान मागायला पाहिजे. काँग्रेसच्या लोकांनी त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही इतके वर्ष महाराष्ट्रात राज्य केलं, तर रामटेकच्या मंदिराला एवढे पैसे दिले, रामाचं अस्तित्व नाकारलं. आणि ज्यांनी ज्यांनी रामाला सोडलं त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. आणि ही जी अवस्था त्यांची झाली ते त्याच्यामुळे झालेली आहे. जो राम का नाही वो किसी काम का नाही. आणि मला वाटते रामटेकमध्ये श्रीरामाचा धनुष्यबाणच विजय होईल. हा आदिवासीचं क्षेत्र आहे, तो बिरसा मुंडाचा धनुष्यबाण आहे, तो बिरसा मुंडाचा धनुष्यबाण विजय होईल याबद्दल माझ्या मनात मुळी शंका नाही. तर धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि गेल्या अनेक वर्षापासून या रामटेक विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल. त्यांचा आजचा हा जनसंपर्क दौरा दिवसभर चालणार आहे. देशोन्नतीची टीम सोबत राहील आणि बाकी काय जे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आम्ही कव्हर करू. धन्यवाद. धन्यवाद आशिष सर, धन्यवाद.